तुमचा मुलगा साक्षात तुमचे गुरु त्यांच्या मुलाच्या रूपात तुमच्या समोर उभे आहेत, त्याची हत्या तुम्ही करू नका. आणि मग अश्वत्थाम्याला फक्त अपमानित करून त्यातून हाकलून देण्यात येतं आणि अश्वत्थामातून त्या सभेतून निष्कासित केला जातो. अपमान हा सुद्धा ब्राह्मणासाठी मरणाच्या बरोबरीचा. ब्राह्मणासाठी दोन गोष्टी महत्वाच्या. ब्राह्मणाला खरं बोल, तू खरं बोल, जे असं खरं सांग हे सांगणं म्हणजे शिवी एक प्रकारची. सत्यम गृहे किंवा सत्यम वद ह्या ज्या वेळेला तुम्हाला गुरुकुलात शिकवलं जातं, सत्यम वदचे दोन अर्थ. एक म्हणजे तुम्ही जे बोलताय ते खरं असावं, दुसरं म्हणजे तुम्ही जे बोलून गेले ते खरं करून दाखवण्याची ताकद तुमच्यात असावी, त्याला सत्यम वद म्हणतात. धर्मांचर सत्यम पद हे जे शिकवलं जातं गुरुकुलात ते सत्यम. आणि दुसरं म्हणजे ब्राह्मणासाठी सगळ्यात मोठा दागिना काही असेल तर त्याचा आत्मसन्मान. त्याने आपल्या आत्मसन्मानाशी कधीही तडजोड करू नये, आणि तडजोड केली तर तो अधपतित होतो. अश्वत्थाम्याला अधपतित करून काढून नेणार. आणि इकडे आता पांडव हे आपल्या राज्याचा कारभार सांभाळत आहेत, परंतु ते राज्य आता मिळूनही उपयोग नव्हतं. जे पहिल्या अध्यायात अर्जुन बोलून गेल्या श्रीमद भगवद्गीतेच्या की लुप्ता पेटो ददा क्रिया हा वर्ण संकरो जायते वगैरे ज्या गोष्टी आपण सांगितल्या तिथे की सगळे युद्धाचे परिणाम काय होते की त्यानंतर गुरु नाथवा महानुभावान या सगळ्या लोकांना मारल्यानंतर मला राज्य मिळत असेल तर ते राज्य मिळण्यापेक्षा मी भिक्षमपीय लोके, अर्जुन तिथे सांगतो की मी भिक्षा मागून जीवन जगणं पसंत करेन, परंतु मला हे राज्य नको. कारण की आता राज्य उरलंच काय, अश्वतीवरती राज्य करायचं. आता 18 अक्षोणी सैन्य सांगतो, 1,03,850 पायी चालणारे लोक, 65,600 घोडदळ म्हणजे घोडे, 65,600 घोडे, त्याच्यावरती असलेले स्वार, आणि तेवढेच जेवढे पायदळ तेवढे 1,03,850 एवढे हत्तीवरती असणारे. या सगळ्यांची मिळून एक अक्षौणी सेना तयार होते. अशी 18 अक्षौणी सेना ही कुरुक्षेत्रावरच्या युद्धात संपली. म्हणजे त्यावेळेच्या लोकसंख्येच्या 20% लोकसंख्या जवळपास भारतातील कुरुक्षेत्रावरती मरण पावलेली होती. आता फक्त अश्रूवरतीच राज्य करायचं होतं. आणि अर्जुन भगवान निरोप घेतायत, युद्ध संपलं, पांडवांचा निरोप घेऊन भगवान श्रीहरी जायला निघतायत आता द्वारकेत. जाता जाताना कुंती माता ही भगवान श्रीहरींच्या समोर आलेल्या आणि त्यांनी विनंती करून देवाला सांगितलं, मला तुझ्याकडून विशेष काही मागायचं नाही, फक्त मला देशील ते एकच, विपदशंतु नश्यश्व तत्र तत्र जगद्गुरु. जगद्गुरु शब्द भगवान कृष्णांसाठी पहिल्यांदा कुंतीने हे वापरलाय. पहिल्या स्कंदात 13व्या अध्यायात. खूप विपत्ती होते माझ्यावरती, माझ्या म्हणून, कारण की ज्या ज्या वेळेला आमच्यावरती विपत्ती आली त्या त्या वेळेला तेव्हा आम्ही तुझ्या पायाशी, आमची संपत्ती आम्हाला तुझ्या पायापासून दूर नाही, ती संपत्ती आम्हाला कधीच दूर नाही. जी विपत्ती आम्हाला तुझ्या पायाजवळ आहे ती विपत्ती आमच्यावरती खूप दूर नाही सांगितली. जे जगातली पहिली बाई असते अशी की देवाकडे संकट मागते. जे आपण आमच्या नातवाला आम्ही मंदिरात घेऊन गेलो तिसऱ्या चौथ्या वर्षापासून आमच्या नातवाला आम्ही सवय लावतो हात जोड, नमस्कार कर, काय सांग, जय बाप्पा सुखी ठेव. देवाला सांगा की देवा सुखीने ठेवलं तरी चालेल पण समाधानी. जो सुखी आहे तो समाधानी असेलच असं नाही, पण जो समाधानी आहे ना तो कायम सुखी. जी परिस्थिती उद्भवली आता त्या परिस्थितीमध्ये काही ना काही माझं हित घडलेलं असेल, हे तुमचं मन ज्या वेळेला स्वीकारतं तो खरा सुखाचा म्हणतो. म्हणून तेव्हा जी परिस्थिती उद्भवशील माझ्याविषयी ती उद्भवू हरकत नाही, पण तिच्याशी 4 हात करण्याची ताकद पण मला
एवढी